वाल्मिक अण्णा कराड, जितू पालवे, सानप ह्या तिघांनी मिळून खरं तर हार्वेस्टिंग धारकांची फसवणूक केल्याची घटना गेल्या 8 दिवसापासून खरं तर चर्चेमध्ये आहे. असेच हार्वेस्टिंग मालक आता आपल्याबरोबर खरं तर काल खरं तर ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी देखील या हार्वेस्टिंग धारकांनी दिलेल्या पैशाचे पुरावे मागितले. त्यानंतर सगळे हार्वेस्टिंग धारक आता आपल्याबरोबर काय सांगताल? खरं तर तुम्ही गुन्हा दाखल करण्याची म्हणजे तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. काय सध्या आहे तुमची परिस्थिती? आता आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केलाय. पाटील साहेबांनी आमचं सगळं जबाब घेतल्याचं. आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या मशीन मालकांचं बऱ्याचशा जबाब घेतलेला आहे त्यांनी आणि त्यांना आम्ही एफ-आय-आर करण्याबद्दल विचारलं असता, म्हणजे आम्ही त्या पुराव्याची चौकशी करतोय आणि नंतर एफ-आय-आर दाखल करून घेतो म्हणतोय. जर आमची एफ-आय-आर नाही दाखल केली तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन हार्वेस्टर मालकांचं करण्याच्या तयारीत आहे. काल लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की सामान्य शेतकरी असते तर मी त्यांना मदत केली असती. त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? 10-10 लाख रुपयांनी आणले कुठून? असे तुमच्यावरती त्यांनी आरोप केले, सवाल उपस्थित केलेले आहेत. नाही, शेतकरी हा सामान्यच असतो आणि उद्योगधंदा करणारा शेतकरी आम्ही सामान्यच आहे ना. आमच्याकडे जर एवढं पैसे असतं तर आम्ही लोकांच्या पाचरोटात ऊस तोडत बसलो नसतो. आणि लक्ष्मण हाके हे आता हळूहळू जातीवर बोलायला लागलाय. पर मशीनमध्ये सर्व जातीतली लोक आहेत, काही एका जातीतली नाही ती. आणि लक्ष्मण हाके काय त्याला तेव्हा आम्ही सामान्य असते जर शेतकरी मदत केली असते म्हणतोय ना. त्याला कुणी मदत मागायला गेलंय कोण? आम्ही आहे ना ते तयारी आम्ही सगळी केली आहे ना. आम्ही 8-8 लाख रुपये कुठनं आणले? एवढे मोठे मशीन आज 92 लाखाची मशीन घेतली म्हणजे आमच्याकडे तेवढं तर पैसे असतील, गोळा केले आम्ही, व्याजाने काढले काय काय आम्ही आमच्या पाहुणे घेतले, काय आम्ही अडचणीत आहे मान्य आहे आम्हाला. पण एवढं पैसे आम्ही आता 90 लाख 92 लाखाची मशीन घेतो म्हणजे 8 लाख सुद्धा आम्हाला गोळा करणं एवढं होतंय ना आमच्याकडनं. त्यावेळेला आम्हाला आशा होती मिळतील म्हणून आम्ही काय व्याजानं काढले, काय आमच्या पाहुण्याने दिले, काय आम्ही गोळा करून भरले ना. पण लक्ष्मण हाकेने आम्हाला सांगावं. आणि लक्ष्मण हाके काय एवढा मोठा लय नेता पडला आहे, त्याला कोण खातोय? त्याच्या सांगोलमध्ये त्याला उभा राहून दाखव म्हणावं आणि तुला 1000 मतं पडू दे, मग तुला आम्ही तुझं नेता म्हणतो, तुझा ऐकतो म्हणावं. जातीवाद पसरवणं आणि कोणाच्याकडनं तर सुपाऱ्या घेणं, वाजवणं हे शिवाय लक्ष्मण हाकेकडे हाय काय? आणि त्याला किती ओळखतात लोक आमच्या भागातली. तुम्ही काय सांगताल? खरं तर त्यांनी पुरावे तुम्हाला मागितले आहेत. खरं तर हार्वेस्टिंगचा सगळा पुढाकार तुम्ही घेतला होता. प्रकरण सगळं तुम्ही पुढे आणलं होतं. मात्र हाके म्हणतात की तुमच्याकडे काय पुरावे आहेत याबाबतचे? लिखापडी काय केली का? हाके साहेबांना महत्वाचा एक मुद्दा आहे. त्यांनी राज्यात सर्वप्रथम त्या आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ते बोलत होते. त्यांनी त्यातच राहावं. ते काय असं राज्य पातळीवरचा काही मोठा नेता नाहीत ते. त्यांनी कशात बी आपलं रोज सकाळी उठलं का काहीतरी मुद्दा घ्यायचा आणि मीडियामोहर बोलायचं आणि फोकसमध्ये राहायचं. असलं धंदा करू नका म्हणावं. गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणाय शिका पहिल्यांदा. आम्ही 8 लाख कुठनं गोळा केलं? त्यांना म्हणावं आम्ही ऊस तोडतोय, ऊस तोडीचा धंदा करतोय. धंद्यातनं काय 2 पैसे येत असतील ना? आम्ही कर्ज काढून बँकाच्या 92 लाखाच्या मशिनी घेतल्या. अरे हाके म्हणावं आम्ही 12 लाख रुपये व्याज भरतोय प्रत्येक वर्षी बँकेला. आम्ही व्याजाच्या खाईत आता लुटलोय आणि हे व्याजाच्या खाईतनं बाहेर यायसाठी 8 लाख रुपये लाच देऊन 36 लाख रुपये सबसिडी मिळण्यासाठी आम्ही 8 लाख रुपये दिलेत ना. मग हे 8 लाख रुपये कुठनं आलं, काय आलं, ही तुला सगळी चौकशी पाहिजे. ही पंढरपुरात तुला सगळी माहिती देतो. तू फक्त सकाळी झोपेतनं उठल्यावर ना गुन्हेगारांना झाकून न्यायचं. कोणाकडनं 2 पैसे मिळतात, पाकिटबाजांनी ह्याच्यावर लय बोलू नये. ही विषय त्यांना पूर्ण माहीत नाही. कमीत कमी महाराष्ट्र राज्यातल्या निम्या नेत्यांना हा विषय माहीत आहे. त्यांनी जे त्यांचं काम आहे त्यांनी त्यांच्या समाजाला आरक्षण मिळवून द्यावं, रस्त्यावर उतरावं, अजून त्याच्यावर काम करावं. असं रोज उठून कुठलं बी काय बी बोलू नये. त्यांना समाजात त्यांच्या किती किंमत आहे ही बघावं त्यांनी आधी आणि नंतर आमच्यावर त्यांनी बोट उचलावं. कुठेतरी ते समर्थन करतात का त्या कराडांचं? उघड उघड करतात. आरोपावर कुठले? आम्ही हार्वेस्टर मालकांचं जाऊ द्या हो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर काही 2 शब्द बोलला असतील, तर तिथं पण लगेच जाऊन तोंड खुपसायचं. त्यानं क्लिअर आम्ही म्हणण्यापेक्षा समाजाला दिसतंय, सगळ्यांना दिसतंय, की फक्त मुंडे कुटुंब असेल किंवा वाल्मिकांना असतील ह्यांची सुपारी घेतली. आमच्याकडे पुरावा अजून भरपूर सबळ पुरावा आहेत. मुंडे साहेबांचं सुद्धा आहेत. त्यांनी फक्त विचारपूर्वक अजून आम्ही म्हणजे एवढं रस्त्यावर उतरलो नाही. फक्त अजून आमची अपेक्षा आहे आमचं 2 पैसे मिळावतं आणि हाके साहेबांना जर वाटत असेल, आम्ही 2 पैसे मिळायसाठी करतोय आम्ही न देता, मग आम्ही 25 लाखाचा पण आकडा घेतला असता, 30 लाखाचा घेतला असता. 8च लाख कशाला म्हणतोय बाबा आम्ही? आमचं 8च लाख घेतले तर आमचं 8च लाख मिळावतं. ही आमची तळमळीची विनंती आहे आणि फडणवीस साहेबांना पण आमची तळमळीची विनंती आहे. त्यांच्याकडे सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा ह्या हार्वेस्टर सबसिडी संदर्भात गेलोय. त्यांच्याकडे चांगल्या 5-5, 6-6 भेटी घेतल्या. त्या आझाद मैदानावर आम्ही आंदोलन केलंय. हे सगळं यांच्या माहीत आहे. वक्तव्याचा निषेध करताय का? भरपूर निषेध करतोय. त्यांनी फक्त त्यांना जो मुद्दा आहे त्यांचा त्या मुद्द्यावर बोलावं. त्यांनी सगळ्या विषयात तोंड घालून ही आमची कळकळीची त्यांना विनंती आहे.
आपण बघितले असेल की हार्वेस्टिंग मालक आता संतप्त झालेले आहेत. खरं तर ज्या लक्ष्मण हाकेंनी काल यांना पुरावे मागितले होते त्या वक्तव्याचा खरं तर हार्वेस्टिंग मालकांना निषेध व्यक्त केलेला आहे आणि जर त्यांना पुरावे पाहिजे असतील तर हाकेंनी खरं तर पंढरपूरमध्ये यावं आणि आमच्याशी चर्चा करावी. त्यांना आम्ही पाहिजे ते पुरावे देखील द्यायला तयार आहेत. त्याचबरोबर पाकिट बहादर देखील असा त्यांच्यावरती आरोप करत असल्या पाकिट घेऊन बोलणाऱ्या लोकांनी हार्वेस्टिंगच्या विषयामध्ये येऊ नये असा देखील सल्ला आता हार्वेस्टिंग मालकांनी दिलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.